गोलंदाज बाद केले. तर मी महेश यांना विनंती करतो की या सामन्यातील सामनावीर ठरला तो मॅन ऑफ द मॅच महेश. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातो तो महेश यांना. तर मी विनंती करतो पुन्हा एकदा युवराज यांना तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात यावा महेश यांना. तर जय मसोबा चषक 2025 सुतार समाज क्रिकेट सामने या सामन्यासाठी प्रत्येक सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार जो चषक आम्हाला पुरस्कृत केलाय श्री गणेश मारुती शिलकर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्हाला हे सर्व मान्यवरांचे चषक मिळाले. तर त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणाने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. तर मी त्यांचे सुपुत्र असतील आरोश यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. तर त्यांचे सुपुत्र आहेत आरोश गणेश शिलकर यांच्या शुभ हस्ते आम्ही महेश यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. तर चला महेश लवकर या, तुमचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्ही घ्या. चांगली गोलंदाजी केली, या गोलंदाजीची गरज होती संघाला.
बॉलर्स नेम जय, स्ट्राईकला आहेत ते. नाही बॉल बिल काहीच नाही. सामना अजूनही सुरुवात झालेला नाहीये. आता सामन्याला सुरुवात होते. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतील जय. श्री तेज क्रिकेट संघ निगडी कोंड या संघामार्फत प्रथम षटक घेऊन आले ते जय आणि त्यांना सामोरे जातील ते गजानन. फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एकने आता धावसंख्या सुरुवात झाली. श्री गणेश केला मी तर म्हणेन. गजानन यांनी त्यांच्या डावाची सुरुवात केली एकने आणि श्री गणेश सुद्धा केला एकने. आणि आता स्ट्राईकवर येतील ते विनायक. लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता. जय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली ती गजानन यांनी. तर पुढील चेंडू तुम्ही पाहू शकतात. विनायकसाठी तुम्ही क्षेत्ररक्षण पाहू शकता. लॉंग ऑफ आणि त्याचप्रमाणे मिड विकेट हे दोन क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकता. 30 सर्कलच्या बाहेर तैनात केले. तरी बाकीचे खेळाडू तुम्ही पाहू शकतात. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि खेचून तर काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक तिकडे होते. एक धाव कंप्लीट झालाय. त्यांना चेंडू नीटचा गॅदर करता आला. तर चांगला बॅकअप पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. आणि दोन्ही खेळाडूंनी आपलं अकाउंट ओपन केलं. श्री गणेश केलाय एक या धावेने. गणेशाला मानवंदना देऊन इस दोन चेंडू दोन धावा. यावेळी फुलटॉस होता आणि त्याला चांगली दिशा दिली. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक टप्पा उसळी घेत सीमारेषे पार दणदणीत चौकार. स्ट्राईकला येते आता गजानन. नॉन स्ट्राईकला होते ते विनायक. विनायक हे लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत तर राईट हँडेड फलंदाज आहेत ते गजानन. आणि गजानन यांनी विनायक यांनी बॉलर आहेत ते जय. पहिले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6 बिनबाद 6. प्रयत्न केला गजानन यांनी. आता वेळी बॅटचा पेस ओपन करायला सुरुवात केली गजानन यांनी. चांगली सुरुवात पाहायला मिळाली तुम्हाला या स्पर्धेमध्ये. गजानन यांच्या मार्फत एक चौकाराच्या साह्याने 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. समोरच्या दिशेने खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात होते. लॉंग ऑफला धावत येतील तोपर्यंत गजानन यांनी कॉल दिला की हा कॉल माझा आहे. आणि यावेळी डायरेक्ट हिटची संधी निर्माण होती. जर डायरेक्ट हिट कदाचित झाला असता तर मला वाटतं विनायक यांना धावचीच्या स्वरूपात स्वतःचा गडी गमवावा लागला असता. स्वतःचा विकेट बाल करावा लागला असता. तर 2ने धावसंख्यावरती धावसंख्या झाली आता 9. शेवटचा चेंडू या षटकातील जय. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. धावा मिळतील त्या डिक्लेअर झोनच्या स्वरूपात का चौकार. किती आहेत 2. काही रिस्ट्रिक्शन आहेत नियमामध्ये. डिक्लेअर झोन्स आहेत, बाउंड्रीज आहेत. चेंडू बाहेर गेलाय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनबाद 11. चांगली सुरुवात केली गजानन आणि विनायक यांनी. आता स्ट्राईकवर येतील ते गजानन आणि दुसरा षटक घेऊन येतील ते गोलंदाजाचं नाव सांगा. आणि आता आम्हाला गुणलेखाच्या भूमीत जोडले जातील ते लखन. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 11 आणि आता गोलंदाज झाले ते सागर. सागर आली. तुम्ही पाहू शकतात ISPL मध्ये काय गेम खेळला त्यांनी, काय फलंदाजी केली. खूप सुरेख फलंदाजी केली. चांगले प्रयत्न केले त्यांनी प्रत्येक शॉट्सवर आणि शॉट्स मध्ये ते सक्सेस सुद्धा झाले. आणि ISPL मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा घेतला. ISPL सीझन 2 मधला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला तो सागर अली.
धावसंख्या आली ती 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बॉल का चेंडू दिला नाही का आतमध्ये गेला. एक षटकाच्या समाप्तीनंतर तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल. आयोजन कमिटीकडून हा नियम आहे. बॉल देण्यात यावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती आता 11. उर्वरित षटक असतील ते 3 आणि 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न असेल तो सुतार 11 विरार या संघाचा. सागर आता नवीन गोलंदाज तुम्ही गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. स्ट्राईकवर असतील ते गजानन. गजानन यांना आता जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत कारण धावगती पहिल्या षटकात पाहिली तुम्ही ती 11. चेंडू आलाय का नाहीतर मग मॅच चालू करा. सर्वांना सेम नियम आहेत. पहिल्या षटकानंतर चेंडू जर गेला तर 2 षटका का पहिल्या षटकानंतर सेम रूल असतील. बॉल आलाय मॅच बॉल आलाय. थँक्यू मित्रा तुझा खूप खूप धन्यवाद. जिथे सामना थांबला होता आणि तू चेंडू घेऊन आला तिथे मॅच चालू झाली. थँक्यू मित्रा. स्पोर्ट्समॅनशिप बघा तुम्ही. क्रिकेटचे दर्दी बघा. क्रिकेटचे प्रेमी बघा. चेंडू हरवला तिथे लगेच शोधायला गेले आणि चेंडू घेऊन सुद्धा आले. चेंडू घेऊन सुद्धा आणलाय आणि चांगला प्रयत्न झाला आमच्या फिल्डरचा. तवळीया मॅचच्या दिशेने आता चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर 11 धावा आणि यानंतर अजूनही आम्हाला 5 सामने खेळवायचे. तर मित्रांनो प्लीज जरा थोडंसं सहकार्य करा. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. पैकी थोडीशी खराब राहिली. याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी आणि चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. गजानन आणि विनायक यांच्या माध्यमातून 2 धावा वसूल केल्या. स्ट्राईकला होते ते गजानन. पुढील चेंडू सागर यांचा कट करायचा प्रयत्न होता. पॉइंट आणि गली रिझन मधून हा चेंडू धाडायचा होता त्यांना पण कट करण्यामध्ये अयशस्वी ठरले. निर्धाव चेंडूची सांगता सागर यांच्या बॉलिंग मधून पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिलात. धावसंख्या स्थिर धावसंख्या येते आता 13 बिनबाद 13. पुढे येऊन खेळले. यावेळी टार्गेट केलाय आंब्याचा झाड आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. मारलाय तो खणखणीत षटकार. टोक डीजे. आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली आता ती 19. धावसंख्या झाली 19. प्रथम फलंदाजी करत असताना सुतार 11 विरार संघ मजबूत स्थितीत पाहायला मिळतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आता 20 झाली आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळाली सुतार 11 विरार या संघाची. 4 चेंडू झाले आतापर्यंत म्हणजे 10 चेंडूचा सामना केलाय तो सुतार 11 या संघाने आणि त्यावर तब्बल 20 धावा कुठून काढल्यात. म्हणजे प्रति षटकामध्ये चेंडूमध्ये 2 धावेचं समीकरण आहेत. 10 चेंडू 20 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना पाहायला मिळतोय सागर यांच्या मार्फत. गोलंदाज सागर आहेत. कमबॅक करावा लागेल सागर यांना. पलटवार करावा लागेल. दोन्ही सेट फलंदाज आहेत. एखादा चांगला चेंडू तुम्हाला हाताळावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न केला यावेळी पण लवकर खेळले. चेंडूपेक्षा लवकर खेळले. चेंडूने हलकासा बाउन्स घेतला. जोरदार बाउन्स नव्हता. हलकासा बाउन्स होता त्यामुळे बॅटवर नीटचा चेंडू आला नाही. आतली कडा घेतली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी केली. चांगलं विकेट किपिंग केलं. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 11 चेंडू 20. शॉर्ट पिच आहे. यावेळी भिरकावून दिलाय आणि उडवलाय तो सीमारेषा पार. माहिती षटकार. धावसंख्या झाली आता ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 26-13च्या सरासरीने आता धावा कुठल्या आहेत. दोन्ही फलंदाजाने गजानन असतील
आणि नॉन स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही ते विनायक असतील. दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार खेचले आतापर्यंत या सामन्यामध्ये आणि धावा झाल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिल्या त्या 26. पहिल्या षटकानंतर जुने चेंडू देण्यात येतील. तर आता वारंवार तुम्ही याच गोष्टीला विचारू नका. तुम्हाला सुद्धा समजायला पाहिजे तुम्ही क्रिकेटर आहेत. एक अनाउन्समेंट आम्ही जर 4-4 वेळा करत असो तर तुम्ही त्या नियमाचं उल्लंघन करत आहात. पहिला चेंडू डॉट चेंडू. पुन्हा एकदा सेकंड चेंडू बघूया. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि बघता बघता चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण. 2 धाव कंप्लीट. अठ्ठावीस धावसंख्या. खूप चांगली अशी धावसंख्या उभी केली आहे विरार संघाने. सुतारी लेवन विरार. प्रयत्न चेंडू घोषक क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. जुना बोलल्या पंच. 2-2. हा चला षटकातील चौथा चेंडू खेळतील ते. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट्समन बीट झालेला आहे. चांगली अशी गोलंदाजी करत आहे परेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू. वन बाउन्स. अंपर पहिला 1 बाउन्स दिलेला का नाही ना. फर्स्ट आहे ना. ठीक आहे. एकदा शॉट ऑफ फुल केलेला आहे. चांगला असा शॉट. बघता एकदा पूर्ण आणि 4 धावांसाठी. गच्चाला असं क्षेत्ररक्षण. हा कुठल्या टीम मध्ये खेळत आहे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर
42 धावा. खूप चांगली अशी फलंदाजी करत आहे विरार हा संघ. चांगला असा चेंडू, चांगला असा फटका. खूप आंबे तोडायला पाठवलेला आहे गोलंदाजाला. दोघात चेंडू पडलेला आहे. एकच धाव नाही, दोन वाटतं. दोन धावले, दोन. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म फुल केलेला आहे आणि डिक्लेअर स्वरूपात नाही गेलेला आहे. तीन धावा कंप्लीट. दोन धावा कंप्लीट. किती धावले पंच? तीन. एक शॉट आहे.
क्रिकेट संघ निगडी. चला सामना चालू करा पंच. ट्रॅक टी शर्ट घालावे लागतील, असं फिल्डिंग नाही करू शकत. कोणताही दुसरा फॉलो घ्या तुम्ही. पेनल्टी लागेल अशी 2 धावांची. चालेल तर बोला. एक फिल्डर असेल तर द्या ना त्यांना कोणतरी. चला गोलंदाज अभि. चांगला असा चेंडू, पहिलाच आता चेंडू फिरवलेला आहे खूप चांगला अशा पद्धतीने. पुन्हा एकदा अभि. खेळतील ते जय. पुन्हा एकदा भिरकावून दिला पहिला दुसरा चेंडू. चांगला असा शॉट स्टेप आउट करून 6 धावांसाठी श्री तेज निगडी. खूप चांगला असा शॉट मारलेला आहे जय यांनी. कुठेतरी भिरकावून दिला होता चेंडू 6 धावांसाठी. पुन्हा एकदा स्टेप आउट केलेला, पुन्हा एकदा भिरकावून दिलेला, पुन्हा एकदा रनआउटची संधी. पुन्हा एकदा चांगला चेंडू भिरकावलेला आहे. बघता बघता चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावांसाठी. चार चेंडू 11 धावा. चांगला असा स्टार्ट दिलेला आहे जय आणि परेश यांनी. बघूया अभियाना कुठेतरी कमबॅक करावा लागेल. अभियानवर तुटून पडलेले आहेत जय आणि परेश. पुन्हा एकदा स्टेप आउट केलेला, पुन्हा एकदा इनसाइड आउट मारायचा प्रयत्न. कॅचची संधी बघूया. कॅच, गुड कॅच. कॅच ऑफ द मॅच, मॅच ऑफ द कॅच. दर्शन कुठेतरी आम्हाला यांनी पंचांची भूमिका केली होती आमच्या ट्रॉफीसाठी, जय मसोबा चषकासाठी. तरी दर्शन यांनी आता तेही आपल्या संघासाठी उतरलेले आहेत. बघूया दर्शनने आपल्या संघासाठी काय करत आहे. कुठेतरी चांगला स्टार्ट दिला होता जय आणि परेशनी. परेश वाटतं आवड झालेले आहेत. आता गेले दर्शन. दर्शन यांना कुठेतरी चांगली इनिंग खेळावी लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा दर्शन यांना कुठेतरी चेंडू कळला नव्हता. ओव्हर. फक्त ना फक्त 11 धावा. कुठेतरी कमबॅक केलेला आहे अभि यांनी आपल्या संघासाठी.
बघूया नेक्स्ट बॉलर. बॉलर्स नेम्स. बादशाह बॉलर. आपल्या संघासाठी बादशाह बॉलर आलेले आहेत. विरार संघाकडून बादशाह बॉलर. पुन्हा एकदा बादशाह. खेळतील ते जय. परशा. परशा. आर्चीचा परशा. काय करायचं परशा आपल्या संघासाठी. परशा ही लेफ्ट आर्म वाटत आहे. चांगलासा चेंडू. गतीत परिवर्तन कुठेतरी समजलेलं नाहीये जय यांना. खूप सुंदर असा चेंडू टाकलेला परशा यांनी. कुठेतरी चांगली गोलंदाजी दिसत आहे विरार संघाकडून. जय. नॉन स्ट्राईकला दर्शन. जयला पुन्हा एकदा परशा. पुन्हा एकदा ब्लॉकहोल मध्ये चेंडू चांगला खेळून काढलेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न आणि कुठेतरी गत. पुन्हा एकदा परशा. खेळतील ते दर्शन. बघूया काय करत आहे दर्शन आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा कॅचची संधी. बघूया कॅच भेटेगा. कॅच ड्रॉप. 1 बाउन्स 2 बाउन्स पकडलेला आहे. कुठेतरी दर्शनानं आपल्या संघासाठी मोठे फटके मारावे लागतील. तर अडचणीत येईल संघ. पुन्हा एकदा फुल केलेला आहे दर्शन यांनी आणि चेंडू जाता जाता सीमा पार. 1 बाउन्स चौकार. खोललेले आहेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा दर्शनाने स्टेप आउट केलेला आहे. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. कोण असेल तर बॉल द्या त्वरित.
बॉलर नेम्स विठोबा. विठोबा आलेले आहेत आपल्या संघासाठी. विठोबा. जय आणि कॅचची संधी. सिक्स आहे. सिक्स आहे. कुठे आमचे व्हॉलेंटियर तिथे उभे आहेत आणि आम्हाला पण थोडं वाटलं की खूप लांब चेंडू आहे तरी तो जज कसा करतोय. 6 धाव भेटतील. कुठेतरी आपला इरादे स्पष्ट केले आहेत जय यांनी. पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघता बघता दुसऱ्या धावासाठी दर्शनाने आपली विकेट भाळ केली नाही. जय यांचं योगदान होतं टीमसाठी. जय यांचा विकेट टाकण्यास भाग्य पाडलं. जय रनआउट झाला. दर्शनाने आपले सूत्र स्वतःच्या अंगावर घेतलेली आहेत की मी मारेन. बघूया कोण मारतो. नवीन आलेला आहे जयू. जयू. दर्शन यांनी कुठेतरी पूर्ण जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतलेली आहे. चांगला शॉट भिरकावून दिले. बघता बघता चेंडू 6 धावांसाठी. दर्शन यांनी खडे खडे षटकार मारलेला आहे स्टेप आउट करून. तीन चेंडू 34 धावा. कुठे सामना खुला करण्याचा प्रयत्न दर्शन यांचा. पुन्हा एकदा स्टेप आउट केले. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण. बघूया 35. अजून येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. कुठेतरी कमबॅक केलेल्या आपल्या संघासाठी विठोबा यांनी 2 षटकार खाल्यानंतर विठोबा यांनी चांगला असा कमबॅक म्हणला जाईल आजच्या दिवसातला. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावची संधी. रनआउटची संधी आणि 2 धाव पूर्ण. आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये तब्बल 17 धावांची आवश्यकता. बॉलरचं नाव काय कोण सांगाल का? अमित. अमित तुमचे 12 पाठवून द्या ना इकडे. बघूया दर्शन आपल्या संघासाठी काय करत आहे. अमित आणि कॅचची संधी. ओ कोण राहिला असेल जेवायचं तर जेवून घ्या.
दर्शन बघूया जय यांचा त्यांनी विकेट भाल केला होता. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू डॉट चेंडू. 4 चेंडू 17. कुठेतरी अमित यांनी खूप चांगली अशी गोलंदाजी करत आहे. कुठेतरी फॉलो करून गोलंदाजी केली जाते फलंदाजाला. काय करतो फलंदाज स्टेप आउट करून येतो पुढे दुसरं काहीच करत नाही. पुन्हा एकदा स्टेप आउट पूर्णपणे पड चुके उसको. 3 चेंडू 3 षटकार मारले तरच संघ विजय होला जाईल. दर्शनाने पुन्हा एकदा फेकून द्यायचं कॅच ड्रॉप. दर्शन यांनी कुठेतरी जयचा विकेट नव्हता घ्यायला पाहिजे. जय यांनी सामना मला वाटतं खुला केला असता. टॉर्चला या 5 संघांचे कर्णधार चिठ्ठीसाठी यावे. 1-11 कर्णधार या अक्षरा आयुष अक्षरा आरुष यांचे संघनायक श्री समर्थ निगडीचे संघनायक तसेच जय बजरंग